हॅलो, स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग हा मित्रांनो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असं देवस्थान, जे की पूर्ण महाराष्ट्रामधून भाविक भक्त तेथे दर्शनासाठी येत आहेत, ते म्हणजे आपलं अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थांचं मंदिर. तर श्री स्वामी समर्थांचं मंदिर हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. तर बघू शकता मित्रांनो, हा जे तुम्हाला पेज दिसत आहे इथं भाविक भक्तांची किती गर्दी दिसत आहे. हे सगळे भाविक भक्त मित्रांनो महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेले हे भाविक भक्त हे स्वामींच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि हे वडाचं झाड तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम स्वामींच्या एकदम समोरच आहे आणि ते खूप जुनं झाड आहे मित्रांनो. आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं स्वामींचं दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहोत. आणि इथं आपण स्क्रीनवरती पण बघू शकतो की स्वामींची मूर्ती आपल्याला इथं दिसत आहे. आणि बघू शकता मित्रांनो, भाविक भक्त किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं आतमध्ये मंदिरामध्ये जमलेले आहेत. आणि 3Dमध्ये मित्रांनो तुम्ही श्री स्वामी समर्थांचा एक फ्रेम फोटो बघू शकता, जिथं की मित्रांनो ट्रेंड आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फोटो काढून मित्रांनो सोशल मीडियावरती सोडले जातात. तर आपणही मित्रांनो इथं फोटो काढलेले आहेत आणि सोशल मीडियावरती आपण देखील हे सोडणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणातून गर्दी इथं जमलेली आहे. कारण आज मित्रांनो स्वामींचा वार आहे आणि स्वामींचा वार म्हणजे गुरुवार हा मित्रांनो आज आपल्याला आहे. तर गुरुवारी मित्रांनो अक्कलकोटमध्ये खूप जास्त प्रमाणात गर्दी असते दररोजच्या पेक्षा. आणि हे गेट जे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे, या गेटच्या आतमध्ये जे लोक बसलेले आहेत हे मित्रांनो स्वामींच्या आरतीसाठी बसलेले आहेत. कारण स्वामींच्या आरतीची वेळ झालेली आहे. एक 5 ते 10 मिनिटामध्ये मित्रांनो स्वामींची आरती होणार आहे. आणि इथून मित्रांनो तुम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडू शकता. पूर्ण मित्रांनो मंदिराचा पेस आहे. आणि या साईडने मित्रांनो आपल्याला बाहेर जाण्यासाठी त्यांनी रस्ता काढून दिलेला आहे. भाविक भक्तांना इथं पिण्यासाठी पाणी देखील ठेवलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो इथं गर्दी आज गुरुवार असल्यामुळं जमलेली आहे दर्शन घेण्यासाठी स्वामींचं. आणि इथं नारळ फोडण्यासाठी मित्रांनो जागा त्यांनी ठेवलेली आहे. आपले जे भाविक भक्त नारळ जे फोडतात त्याच्यासाठी ही जागा त्यांनी इथं ठेवलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो इथं नारळ फोडले जातात देवाला. आणि एक्झिट इथून मित्रांनो आपल्याला बाहेर जायचं आहे. पूर्ण मित्रांनो हे मंदिर जे आहे ते जुन्या म्हणजे दगडामध्ये बांधलेले स्वतः आहे. आणि मित्रांनो इथं 24 तास जेवणाची देखील सोय केलेली आहे. थोडासा गर्दी असल्यामुळे उशीर लागतो आपल्याला, 1 ते 2 घंटे इथं रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि नंतर महाप्रसाद आपल्याला भेटतो. पण कंटिन्यू मित्रांनो रोज महाप्रसाद मोठ्या प्रमाणामध्ये इथं बनवला जातो आणि लोकांना तो दिला जातो. आणि मंदिरातून बाहेर जातानाच मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारची इथं दुकानं आपल्याला दिसत आहेत. आणि इथून मित्रांनो आपण मंदिरातून बाहेर पडत आहोत. गर्दी खूप असल्यामुळे मित्रांनो ऊन खूप होतं आणि त्याच्यामुळं गरमीमुळं घाम पण खूप येत होता. आणि वरतून असं बाहेर जाण्यासाठी ऊन लागू नये याच्यासाठी त्यांनी शेड नेट मारून एकदम पॅक असं बनवलं आहे, जेणेकरून भाविक भक्तांना ऊन लागणार नाही आणि गरमीचा त्रास होणार नाही याच्यासाठी. तर फायनली मित्रांनो आपण बाहेर गेटवरती आलो आहोत. आणि बाहेर बघू शकता मित्रांनो रोडवरती पण किती मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी आहे. तर आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांनी ठरवलं की स्वामींच्या इथं आलोच आहोत तर एक हातामध्ये दोरा बांधून आपल्या हातामध्ये मी पण एक हातामध्ये बांधण्यासाठी लाल कलरचा दोरा घेतला आहे. कारण स्वामींच्या इथून दोरा घेऊन जाणं ही एक पण खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे घरच्यांसाठी पण एक घेऊन जाणार आहे आणि माझ्या पण हातामध्ये एक, मी इथं अक्कलकोटमध्ये आलो आहे तर दोरा बांधून जाणार आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पण हातात बांधला आहे दोरा आणि आम्ही सगळ्या फ्रेंडनी पण हातामध्ये बांधलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आम्ही सगळ्यांनी पण हातामध्ये कशा प्रकारचे दोरे घेतलेले आहेत आणि बांधलेले आहेत. जवळपास सर्वच भाविक भक्त इथं आल्याच्यानंतर हातामध्ये दोरा बांधतात. अशी इथं एक प्रथा आहे.
आणि शुभ मानलं जातं दोरा बांधणं हातामध्ये हिंदू धर्मामध्ये. सगळ्यांनी आपापल्या चॉईसच्या प्रमाणे दोरे घेऊन आपल्या हातामध्ये बांधलेले आहेत आणि घरच्यांसाठी पण एक एक दोरा घेऊन चाललो आहोत. बघू शकता मित्रांनो किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इथं जमलेली आहे आणि अक्कलकोट हे शहर देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि इथं मित्रांनो मेन चौक आहे आणि इथूनच समोर गेल्याच्या नंतर जे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कोणाच्या पण स्टेटसला फोटोला पाहत आहोत की स्वामींचा जो स्टॅच्यू आहे मोठा एक भव्य दिव्य त्यांचा जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या समोर उभं राहून जे फोटो काढतात लोक, ते फोटो काढण्यासाठी आम्ही देखील तिकडं चाललो आहोत त्या साईडला. आणि खूप मोठा मित्रांनो इथं भव्य दिव्य स्वामींची मूर्ती आहे आणि त्याच्यासमोर उभं राहून लोक फोटो काढतात आणि नंतर सोशल मीडियावरती अपलोड करतात. तर तेच मूर्ती स्वामींची बघण्यासाठी आपण आत्ता त्या साईडला चाललेलो आहोत. तर बघू शकता इथं बघू शकता ही जी स्वामींची मूर्ती आहे ही स्वामींची मूर्ती तुम्ही देखील कधी मोबाईलमध्ये बघितली असेल कोणाच्या तरी स्टेटसला फोटोसमोर. तर इथं पण आम्ही स्वतः जाऊन फोटो पण काढलेले आहेत त्या स्वामींच्या मूर्तीचे. दर्शन करून झाल्याच्या नंतर मित्रांनो आपण एक हॉटेलमध्ये आलेलो होतो. अक्कलकोटच्या साईडलाच ते हॉटेल होतं. तिथं आम्ही जेवणासाठी आलो आणि जेवण केले. तर व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.